नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेवर महावितरणची 22 लाखांची थकबाकी न भरल्यानं महावितरण विभागाकडून शहरातील पथदिव्यांचं कनेक्शन कट. सध्या तळोदा शहरातील रस्ते झाले अंधारमय. नंदुरबार शहरात 1000 दाम्पत्याच्या उपस्थितीत गंगाजलची महाआरती. जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाही अशा शहरातील 1 लाख कुटुंबियांना गंगाजलचं वाटप केलं जाणार. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम. नोकरी आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंब भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी आणि मिलादा उत्सव साजरा करण्यासाठी गावी पोहोचली. सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सुटेना. कोट्यावधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स धुळखात पडल्या. बाईक अँब्युलन्सचा मेंटेनन्स आणि वाहनधारकाला पगार मिळत नसल्यानं वाहनं धुळखात पडली. 4 वर्ष मुलीचे खेळता डोकं कंपनीच्या कुंपणाच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकल्याची घटना. जळगावच्या एमआयडीसीत परिसरातील ही घटना. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप पद्धतीने लोखंडी ग्रिलमधून मुलीचं डोकं बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. सध्या नंदुरबार जिल्ह्यात 35 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान. एटी जांभरे विद्यालयाच्या मैदानावर सूर्य फाउंडेशनचा पुढाकार. कार्यक्रमाला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती.